होतं, दिशा कळत नाहीत. दिशा कळणं याचा खूप जवळचा संबंध त्यामुळे ते कॉग्निटिव्ह बरोबर जोडला जातो. सुसंगत विचार न करणं किंवा गोंधळ उडणं ही जी काही लक्षणं असतात, ही सगळी लक्षणं तुम्ही जर पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल, की आपलं जसं जसं वय वाढत जातं, इव्हन 50-60च्या मध्ये सुद्धा आपल्याला यातल्या खूपशा गोष्टी सुरुवात अशी झालेली दिसते थोडक्यात. तर मुख्यत्वे हा वृद्धत्वाबरोबर येणारा आजार असतो डिमेन्शिया. पण काही इतर वयोगटांमध्ये सुद्धा तो दिसू शकतो. माइल्ड, मध्यम किंवा तीव्र या श्रेणीप्रमाणे त्याच्या कमी अधिक प्रमाणात रोजच्या जगण्यात याचा परिणाम होतो. आता मात्र वैद्यकशास्त्राने या खूप प्रगती केलेली आहे इतर सर्व रोगांप्रमाणेच आणि अनेक त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नॉस्टिक टेस्ट किंवा त्याचे औषधोपचार आता हळूहळू सहज शक्य झाले आहेत. मेंदूच्या या ज्या नष्ट झालेल्या किंवा क्षतिग्रस्त अशा ज्या पेशी असतात त्या एकदा डॅमेज झाल्या की पूर्ववत करणं जरी शक्य नसलं तरी आजच्या वैद्यकशास्त्रामुळे ह्या रोगाला रोखणं आहे तिथे किंवा अजून पुढे जास्त डॅमेज न होऊन देणं हे शक्य असतं मात्र. आणि हेच आज आपल्याला खूप डिटेलमध्ये आपले मित्र डॉक्टर अद्वैत पाध्ये सांगणार आहेत एक्झॅक्टली. आणि मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. आपल्याला आता सर्वांना ते सुपरिचित झालेले आहेत कारण आपण एवढी छान 8 सत्र घेतलेली आहेत यापूर्वी. तर तरी पण काही समजा नवीन आले असतील त्यांना मी त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर अद्वैत पाध्ये टिळकनगर विद्या मंदिराचे विद्यार्थी, SSC तिकडून झाले आणि त्यानंतर त्यांनी MD पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं जे होतं सायकियाट्री मधलं विथ डिस्टिंक्शन त्यांनी GS मेडिकल, सेट GS मेडिकल म्हणजे KEM रुग्णालयाशी संलग्न असं जे कॉलेज आहे तिकडे केलं आणि मग त्यांनी डिप्लोमा इन सायकियाट्रिक मेडिसिन केला तिकडेच, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. त्या MD आणि डिप्लोमा नंतर ते KJ सोमय्या महाविद्यालयात सायकियाट्रीचे शिक्षक आता प्रोफेसर म्हणून 3 वर्ष होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर हे अतिशय वेगळ्या प्रकारचं एक सेंटर आपल्या डोंबिवलीत चालू केलं. डॉक्टर अद्वैत हे या विषयावरील वेगवेगळ्या मानसशास्त्रावरील विषयांमध्ये लेखन करत असतात. खूप पूर्वी त्यांचे लोकसत्तामधलं लेखमाला तुम्हाला आठवत असेल. जवळजवळ 400च्या वर लेख त्यांनी वृत्तपत्र किंवा नियतकालिकांमधून लिहिलेले आहेत. त्यांची 3 पुस्तकं वेगवेगळ्या मानसशास्त्रीय विषयांमधली प्रसिद्ध झालेली आहेत. संवाद मनाचा मनाशी, मुलं घडताना आणि निरोगी निरामय मनासाठी. स्ट्रेस मॅनेजमेंट, आरोग्य व मानसिक आरोग्य या विषयांवरील अनेक व्याख्यानं किंवा चर्चासत्र यांचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आणि टीव्हीवर सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये ते एक्सपर्ट म्हणून सहभागी होत असतात. त्यांना अनेक मानसन्मान मिळालेले आहेत त्यांच्या या व्यवसायात. डोंबिवली IMA ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचं एक बुलेटिन असतं डायलॉग, याचे ते माजी संपादक सुद्धा राहिलेले आहेत. मनोदय ट्रस्ट हा मनोपीडितांसाठी काम करणारा एक अत्यंत चांगला जो ट्रस्ट आहे डोंबिवलीत, त्याचे ते फाउंडर ट्रस्टी राहिलेले आहेत, फाउंडर ट्रस्टी आहेत आणि अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. डोंबिवलीतला मानाचा भिषकवर्य पुरस्कार जो ब्राह्मण सभेतर्फे दिला जातो तो त्यांना 2014 साठी मिळाला होता. नंतर रोटरी तर्फे दिला जाणारा डॉक्टर ऑफ इयर हा पुरस्कार सुद्धा डॉक्टर अद्वैत यांना मिळालेला आहे. IMA चा डॉक्टर ऑफ इयर हा पुरस्कार त्यांना 2017-18 मध्ये मिळालेला आहे. IMA ची जी एक आपल्या सायकोलॉजिस्टची एक अॅन्युअल कॉन्फरन्स असते त्यात त्यांना बेस्ट पेपर अवॉर्ड मिळालेला आहे आणि साप्ताहिक विवेक तर्फे दिला जाणारा आरोग्य सेवक हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचे 2 पुत्र जे शालेय शिक्षण घेतात, अनिश आणि प्रत्युष, आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर पल्लवी या सुद्धा स्वतः एक लहान मुलांच्या भूलतज्ञ आहेत. तर असे डॉक्टर अद्वैत पाध्ये. आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. थँक्यू संदीपजी, छान ओळख करून दिल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे बुद्धिभ्रंश, म्हणजे जो जनरली डिमेन्शिया म्हटलं की त्याला स्मृतिभ्रंश असं नाव दिलं जातं, पण हा फक्त स्मृतीवर परिणाम करणारा नाहीये. तर डिमेन्शिया हा जो विकार आहे, या विकारामध्ये हा मेंदूचा विकार आहे आणि या विकारामध्ये मेंदूची सगळी जी बौद्धिक कार्य आहेत त्या सगळ्या बौद्धिक कार्यांवर हळूहळू परिणाम होत जातो. त्याच्यामध्ये स्मृती आहे, भाषा आहे, संवेदना आहे
कार्यकुशलता आहे, सामाजिक भान आहे. तर अशा विविध प्रकारची जी सगळी बौद्धिक कार्य आहेत आपल्या मेंदूची, त्या सगळ्या बौद्धिक कार्यांवर हळूहळू परिणाम होत जातो मेंदूच्या पेशींची झीज झाल्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे. तर असा जो हा विकार आहे, हा विकार याला म्हणून मराठीत म्हणायचं झालं तर केवळ स्मृतिभ्रंश म्हणून चालणार नाही, तर त्याला बुद्धिभ्रंश किंवा ज्ञानभ्रंश असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. तर काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक जण आले होते त्यांच्या आईच्या वडिलांच्या केससाठी. तर वडील जे होते ते अतिशय हुशार व्यक्ती होते. त्यांच्या बौद्धिक लेव्हल ही खूप हाय होती. अत्यंत दांडगं वाचन होतं. शिवाय ते जिथे काम करत होते तिथे उच्च पदावर काम करून ते निवृत्त झालेले होते. आणि निवृत्तीनंतर काही काळ छान गेला होता. त्याच्यानंतर त्यांची पत्नी जी होती ती काही काळ आजारी होती. मग तिच्या आजारपणात काही काळ गेलेला होता. तिच्याकडे लक्ष देणं, कारण त्या बेडला खिळून होत्या. तर असं सगळं झाल्यानंतर आणि मग त्यांचं निधन झालं त्यांच्या पत्नीचं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या अचानक ते खूप गप्प राहायला लागले. कोणात मिक्स होईनात किंवा जास्त कोणाशी बोलेनात. दोन्ही मुलगे जे होते ते तिथेच तिथे म्हणजे जवळपासच राहत होते. काही अंतरात एक जण जरा जवळ राहत होता, एक लांब राहत होता, पण त्या शहरात ते राहत होते, आपल्या या शहरात. आणि मधून ते सगळ्या वडिलांना फोन करायचे, पण त्यांनाही हा हळूहळू फरक जाणवत गेला. म्हणजे जो त्यांना आत्ता जाणवत होता की हा फरक तेव्हापासून झालेला आहे, की ते फोनवरही जास्त बोलायचे नाही किंवा त्यांना जास्त बोलता यायचं नाही. जी व्यक्ती जे आधी फोनवर आई असताना किंवा त्याच्याही आधी फोनवर व्यवस्थित बोलायचे, गप्पा मारायचे, ते अचानक गप्प राहायला लागले किंवा पटकन फोनवर काय बोलायचं हे त्यांना सुचेनासं झालं. मग काही काहीला ते नावही विसरायला लागले. म्हणजे मोठ्या मुलाचं नाव धाकट्या मुलासाठी किंवा धाकट्या मुलाचं नाव मोठ्या मुलासाठी असं काहीतरी गोंधळ व्हायला लागला त्यांचा. आणि त्याचबरोबर अचानक एक दिवशी म्हणजे काही दिवसानंतर त्या शेजाऱ्यांचा फोन आला की तुमचे वडील हल्ली खूप विचित्र वागायला लागलेले आहेत. संशय घेतात आमच्यावर, आमच्याशी खूप भांडतात, विनाकारण भांडतात. काही आम्ही केलेलं नसलं तरी ते आमच्याशी भांडतात आणि सारखं आमच्यावर संशय घेतात की आम्ही त्यांच्या विरुद्ध आहोत, आम्ही त्यांचं सगळं त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत, आम्ही त्यांच्या सगळ्या संपत्तीवर आमचा डोळा आहे वगैरे असं काहीही बोलत असतात की जे अजिबात खरं नाहीये. असा त्या शेजाऱ्यांचा त्या मुलाला फोन आला. आणि मग त्याचबरोबर काही वेळेला शेजारी हेही सांगत होते की काही वेळेला ते विसरतात सुद्धा की आदल्या दिवशी बोललेलं. काही वेळेला अचानक चांगलेही बोलतात. म्हणजे काही वेळेला संशय घेतात, तर काही वेळेला ते सगळं विसरलेले असतात आणि काही वेळेला एकदम असं काही झालंच नव्हतं अशा पद्धतीने चांगले वागतात. तर काही वेळेला इव्हन ते आमचीही नावं विसरतात, आम्हालाही काही वेगळ्या नावाने संबोधतात असं ते सांगायला लागले. आणि मग तो मुलगा चिंताक्रांत होऊन मग तेव्हा माझ्याकडे आलेला होता. जवळजवळ त्यावेळेला त्या व्यक्तीचं वय साधारण 68 च्या आसपास होतं. आणि त्यांना बाकी दुसरा कसलाही आजार नव्हता. म्हणजे मी त्यांची हिस्ट्री जेव्हा घेतली तेव्हा ना त्यांना ब्लड प्रेशर होतं, ना डायबिटीस होता. असा कुठचाच आजार त्यांना झालेला आतापर्यंत नव्हता किंवा असे काही मोठा काही आधी पण आजार होऊन गेलेला आहे, मेंदूचा काही विकार आधी होऊन गेलेला आहे, तर असंही काही नव्हतं. परंतु अचानक ह्या काही एक वर्षभरात त्यांच्यातला हा बदल हा खूप जाणवण्यासारखा होता आणि त्याच्यामुळे तो मुलगा चिंताक्रांत होऊन माझ्याकडे आलेला होता. त्यानंतर एकदा एक बाई आपल्या मिस्टरांसाठी माझ्याकडे आल्या की त्यांना घेऊन आलेल्या होत्या. त्या सांगायला लागल्या मला की निवृत्त झाल्यानंतरचं त्यांचं पहिलं वर्ष खूप चांगलं गेलं. अतिशय व्यवस्थित ते हिंडत फिरत होते. सगळीकडे आम्ही जात होतो. मुलीकडे जात होतो, मुलाकडे जात होतो. ते लांब राहतात, त्यांच्या तिकडे जाऊन राहत होतो. पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जवळजवळ पहिले एक वर्षापासून त्यांच्यात बदल घडत आला की त्यांची चाल एकदम मंदावत गेली. ते हळूहळू चालायला लागले. त्यानंतर पटकन त्यांना वळता येईन असं झालं.
कुठेही पटकन वळायचं झालं तर त्यांचा तोल जायला लागला, हाताला कंप सुरू झाला, चेहरा सुद्धा एकदम असा भकास दिसायला लागला, की काहीही बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव दिसायचे ते हळूहळू दिसेनासे झाले. एकदम असं स्तब्ध झाल्यासारखा त्यांचा चेहरा दिसायला लागला. म्हणून मी फिजिशियनकडे आमच्या घेऊन गेले होते आणि त्यांना काही हा पार्किन्सनचा आजार आहे असं सांगून त्याविषयीची औषधही सुरू केली. ती औषधं चालू होती. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये थोडी सुधारणा दिसायला लागली. त्यांची चाल आणि हे सगळं ह्याच्यामध्ये फरक दिसायला लागला आणि त्यानंतर मग आता मात्र अचानक ते स्वतःशी बोलत असतात, बडबडत असतात. त्यांना कोणतरी माणसं दिसतात, घरात येऊन बसलेली माणसं दिसतात किंवा आजूबाजूला वावरतायत माणसं असं दिसतं किंवा त्यांचे आवाज ऐकू येतात. ते त्यांच्याशी बोलत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते असंबद्ध बोलतायत. पण नंतर ते सांगतात नाही ती माणसं माझ्याशी बोलतायत, त्यांच्याशी मी बोलतो आहे आणि मग ते काही काहीला चिडतात, संशयही घ्यायला लागतात. तर असं अचानक झोपत नाहीयेत आणि त्याचबरोबर हळूहळू त्यांना काही काहीला माझं नाव आठवत नाही. मुलांची नावं विचारली तर तीही आठवत नाहीत किंवा काही वेळेला त्यांना पंखा चालू कर असं मला सांगायचं असतं, पण त्यांना तो शब्दच आठवत नाही की पंखा नाही ते काहीतरी ते वारा असतो ना, वारा ते चालू कर वगैरे असं ते मला सांगत असतात. असं त्या मला सांगत होत्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या कारणासाठी त्यांना माझ्याकडे घेऊन आलेल्या होत्या. तिसरी एक व्यक्ती आली होती माझ्याकडे त्यांच्या भावासाठी आणि ते भाऊ अविवाहित होते. पण जवळजवळ वय साधारण त्यांचं तरी सुद्धा फार काही वय नव्हतं. 55 वगैरेच वय होतं आणि तरी सुद्धा ते अचानक ते विसरायला लागलेले होते. असंच त्यांना आधी थोड्या वेळापूर्वी काय केलं ते आठवायचं नाही. जेवलो असू तरी ते नाही जेवलं तसं करून ते सतत खात राहत होते आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं. त्याचबरोबर खरं तर त्यांना डायबिटीस आणि बीपी होता. साधारण 40 पासून जवळजवळ डायबिटीस आणि बीपी सारखा आजार त्यांना होता, विकार होता. त्याच्यासाठी कॉन्स्टंट ते डॉक्टरांकडे जायचे आणि व्यवस्थित चेकअप चालू आहे. त्यांचं ते कंट्रोलमध्ये आहे दोन्ही. तरी पण गेल्या ह्या 6-8 महिन्यांपासून त्यांच्या वागण्यातला हा सगळा फरक त्यांना खूप जाणवत होता. त्याचबरोबर त्यांना पटकन घरात जे काही रात्रीच्या वेळेला विशेष करून पटकन बाथरूम सापडत नाही. एकदा मग त्यांनी बऱ्याच 2-3 वेळा त्यांनी बाथरूमच्या बाहेरच लघवी करून ठेवलेली होती. असा सगळा प्रॉब्लेम घेऊन ते माझ्याकडे आलेले होते. आता या तिन्ही केसेस विषयी आपण नंतर मी लक्षणं सांगेन किंवा नंतर हे कळेलच तुम्हाला. परंतु अशा या सगळ्या ज्या केसेस आहेत, या केसेसचा एक कॉमन भाग जो होता तो म्हणजे या सगळ्यांना डिमेन्शिया झालेला होता. तर डिमेन्शिया हा शब्द जो आहे हा मुळात लॅटिन शब्द आहे डिमेंटॅटस असा त्याचा मूळ शब्द आहे की आउट ऑफ वन्स माइंड असा त्याचा अर्थ आहे की आपलं मन हे आपल्या ताब्यात राहत नाही असा त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आणि हा शब्द जो आहे तो सर्वात प्रथम हा 1ल्या शतकामध्ये सेल्ससनी वापरलेला शब्द आहे. नंतर 4थ्या शतकामध्ये ऑर्बॅस्टिटस यांनी हा मेंदू सुकत जातो आणि त्याच्यामुळे मेंदूची बौद्धिक शक्ती ही क्षीण होत जाते असं पहिल्यांदा 4थ्या शतकामध्ये ऑर्बॅस्टिटस या शास्त्रज्ञाने सांगितलं. नंतर मग बराच काळ याच्यावर काही फारसं लिहिलं गेलं नव्हतं. परंतु नंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला एस्क्विरॉल नावाच्या शास्त्रज्ञाने प्रथम डिमेन्शियामुळे होणारं जे बौद्धिक अधःपतन असतं आणि इतर मानसिक विकारांनी होणारं बौद्धिक अधःपतन असतं याविषयी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. याच्यातला जो फरक आहे हा पहिल्यांदा त्यांनी सांगितला. त्याचं जे पुस्तक आहे मेंटल मॅलडीज ट्रिटीज ऑन इन्सॅनिटी असं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी याविषयी विस्तृतपणे लिहिलेलं होतं. त्यामुळे दोन्हीतला फरक म्हणजे स्किझोफ्रेनिया किंवा इतर मानसिक विकारांनी काही काहीला बौद्धिक कार्यावर परिणाम होतो. तर
तो होणारा बौद्धिक परिणाम आणि प्रत्यक्ष डिमेन्शियामध्ये होणारा बौद्धिक परिणाम याच्यामध्ये जो फरक आहे तो त्यांनी विस्तृतपणे त्याच्यात सांगितलेला होता. 1845 मध्ये विल्यम ग्रेसिंगरनी सिनाईल डिमेन्शिया हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या समस्येमुळे होतो, म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा कमी झाल्यामुळे होतो हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर त्या सुमाराला एमिल क्रेपलिन जो होता त्यांनी डिमेन्शिया प्रिकॉक्स हा शब्द वापरला, पण ऍक्च्युअली डिमेन्शिया प्रिकॉक्सची त्यांनी जी लक्षणं सांगितली की जो आज स्किझोफ्रेनिया या नावाने ओळखला जातो, त्या स्किझोफ्रेनिया या आजाराची लक्षणं होती. त्यामुळे डिमेन्शिया प्रिकॉक्स हे स्किझोफ्रेनियाचं जुनं नाव आहे असं आता मानलं जातं. त्या सुमाराला 19व्या शतकामध्ये जेम्स पार्किन्सन या शास्त्रज्ञांनी मग सांगितलं की कंपवात होणं किंवा चेहरा भावहीन होणं, हालचाली मंदावणं वगैरे अशी जी लक्षणं आहेत त्या संपूर्ण लक्षणं हा मेंदूतल्या जो बेझल गँग्लिया म्हणून भाग असतो, त्या बेझल गँग्लिया या भागामधल्या मेंदूच्या पेशी मृतवत झाल्यामुळे हा विकार होतो हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे तो आजार जो आहे तो पार्किन्सन्स डिसीज म्हणून ओळखला जायला लागला. तर त्याच 1900 बरोबर 1900 या साली फ्रेडरिक लेवी हा जो शास्त्रज्ञ आहे यांनी सांगितलं की आपल्या मेंदूच्या पेशींवर एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन तयार होतं आणि ते प्रोटीन जे तयार झाल्यामुळे मेंदूच्या पेशींची झीज होत जाते आणि त्याच्यामुळे मेंदूच्या संदेशवहन प्रक्रियेमध्ये अडथळे येतात आणि त्याच्यामुळे मेंदूच्या बौद्धिक कार्यावर हा परिणाम होत जातो आणि म्हणूनच तो जो विकार आहे त्याला लेवी बॉडीज असं म्हटलं जातं. तर त्याच वेळेला 1872 मध्ये जॉर्ज हंटिंग्टन यांनी हंटिंग्टन्स डिसीज या डिसीज विषयी सांगितलं की तेव्हा हा लवकरच्या वयात होऊ शकतो. इव्हन 45-50 या वयामध्ये त्याची सुरुवात होते. स्त्रियांमध्ये हा विकार जास्त दिसतो हे त्यांनी सांगितलेलं होतं. तर 1907 मध्ये जो अलॉइस अल्झायमर या संशोधनाने एक मैलाचा दगड या संपूर्ण संशोधनामध्ये निर्माण केला की मेंदूची होणाऱ्या पेशींची झीज आणि मग त्यातून होणारे त्यांचे अमिलॉइड डिपॉझिशन आणि मग त्याच्यामुळे ते प्लॅक्स तयार होतात मेंदूमध्ये आणि त्या प्लॅक्समुळे मेंदूच्या संदेशवहनात होणारा अडथळा आणि मग त्याच्यामुळे जे बौद्धिक कार्यावर परिणाम कसा होतो हे त्या विस्तृतपणे त्यांनी पहिल्यांदा लॉईस अल्झायमर्स यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे अशी पॅथॉलॉजी ज्या याच्यात दिसते किंवा अशी लक्षणं ज्याच्यामध्ये दिसतात तो डिसीज हा अल्झायमर्स डिसीज म्हणून ओळखला जायला लागला. तर अल्झायमर्स हा डिमेन्शियाचा एक वन ऑफ द कारण आहे. जसं पार्किन्सन हे एक कारण आहे, अल्झायमर्स हे दुसरं कारण आहे. पण अल्झायमर्स ह्या कारणामुळे होणाऱ्या डिमेन्शियाची संख्या ही इतर डिमेन्शियापेक्षाही जास्त असते. त्यामुळे अल्झायमर डिमेन्शिया इज इक्वल टू अल्झायमर्स असंही कुठेतरी एक इक्वेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अल्झायमर्स म्हटलं की डिमेन्शिया म्हटलं की अल्झायमर्स असं एक मनात लोकांच्या येतं की डिमेन्शियाला दुसरं नाव अल्झायमर्स आहे असंही लोक मानतात, पण तसं नाहीये. डिमेन्शिया मी सांगितलं तसं की हा विविध कारणांनी होणाऱ्या मेंदूची झिजेमुळे मेंदूच्या बौद्धिक कार्यावर जो परिणाम होत जातो त्या सगळ्या परिणामांचा म्हणजे तो विकार जो आहे असा विकार हे परिणाम ज्याच्यामध्ये दिसतात असा जो विकार आहे त्या विकाराला डिमेन्शिया असं म्हणतात. म्हणजे सिंड्रोम, डिमेन्शिया हा एक सिंड्रोम आहे आणि त्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये ही वेगवेगळी कारणं आहेत. तर आता हा अल्झायमर सारखा विकार हा लवकरच्या वयात सुद्धा होऊ शकतो, 45-40 या वयात सुद्धा होऊ शकतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. परंतु 65 ते 70 या वयात साधारण डिमेन्शिया होण्याचं प्रमाण हे जवळजवळ 2% एवढं प्रमाण आहे की 2% लोकांना हा आजार होऊ शकतो. तर 75 ते 80 मध्ये हेच प्रमाण तिप्पट होऊन जातं, 6.3% लोकांना हा विकार होऊ शकतो. तर 85 ते 90 या वयोगटामध्ये 21% लोकांना म्हणजे पुन्हा तिप्पट, म्हणजे जसं वय वाढतं तसं हा आजार विकार होण्याची शक्यता ही तिप्पट होत जाते. तर 90च्या पुढच्या वयामध्ये शक्यता जवळजवळ 50% इथपर्यंत गेलेली असते. आज जगामध्ये जवळजवळ 50 लाख लोकांना तरी कमीत कमी हा विकार
अमेरिकेसारख्या देशामध्ये, जगात नाही, अमेरिकेसारख्या देशात 50 लाख लोकांना हा डिमेन्शिया सारखा विकार झालेला आहे. तर 2050 मध्ये ही संख्या जवळजवळ 116 लाख होईल असं एक भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे. भारतात सुद्धा ही संख्या अशीच वाढती संख्या राहिलेली आहे. डिमेन्शियाचं प्रमाण हे नक्कीच वाढत चाललेलं आहे. त्याचे एक्झॅक्ट आकडे अवेलेबल नाहीयेत. हा जो विकार आहे हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होतो पुरुषांपेक्षा, आणि याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये जी आयुष्यमान जे आहे, स्त्रियांचं आयुष्यमान हे पुरुषांच्या आयुष्यमानापेक्षा जास्त असतं. हार्टचे विकार किंवा इतर जे विकार आहेत ते स्त्रियांमध्ये फार कमी प्रमाणात दिसत असल्यामुळे लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा आयुष्यमान हे स्त्रियांमध्ये जास्त असतं, आणि आयुष्यमान वाढल्यामुळे स्त्रियांमध्ये डिमेन्शियाचं प्रमाण हे जास्त आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टचे इतर विकार, इस्केमिक हार्ट डिसीज ज्याला म्हणतो तो, किंवा ज्यांना पॅरालिसिस किंवा असे होऊन गेलेले आहेत, तर अशा व्यक्तींमध्ये डिमेन्शिया होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्याचबरोबर आधीच्या आयुष्यात नैराश्य येऊन गेलेलं असेल किंवा नैराश्यासारख्या विकारावर बराच काळ ट्रीटमेंट चालू असेल, बराच काळ घेतली असेल, तर अशा व्यक्तींना पुढच्या आयुष्यात डिमेन्शिया होण्याचा चान्स हा जास्त असतो. दारूचं व्यसन किंवा धूम्रपान असं काही अशी ही व्यसनं असलेल्या व्यसनाधीनतेमुळे सुद्धा नक्कीच डिमेन्शियाचं प्रमाण हे वाढतं. तर ज्यांचं कायम संतुलित आहार आहे, व्यायाम आहे, उच्च शिक्षण आहे आणि कामात सदैव मेंदूची कामामध्ये सदैव व्यग्रता राहिलेली आहे, अशा व्यक्तींमध्ये मात्र डिमेन्शिया होण्याचे चान्सेस हे कमी असतात. त्याच्यामुळे आपण या हे जे आहे, आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर आपला आहार हा संतुलित कायम असायला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम हा आवश्यक आहे. उच्च शिक्षण, आता ते प्रत्येकालाच काही शक्य असतं असं नाही, परंतु काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. उच्च शिक्षणच असं नाही, पण आयुष्यभर आपण काही ना काहीतरी शिकण्याची आपली आवड जोपासली पाहिजे, किंवा नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी, न्यू लर्निंग हे कायम करत राहिलं पाहिजे. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये मेंदू हा कायम व्यग्र राहिला तर नक्कीच डिमेन्शिया होण्याचे चान्सेस हे कमी होऊ शकतात. तर आता या बुद्धिभ्रंश किंवा डिमेन्शिया होण्याची कारणं काय काय आहेत? तर जसं सगळ्यात पहिले म्हणजे मेंदूचे वेगवेगळे विकार. तर मगाशी जसं सांगितलं की अल्झायमर्स हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, की अल्झायमर्स ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये अमिलॉइड डिपॉझिशन होतं. मेंदूच्या पेशींमध्ये अमिलॉइड नावाच्या प्रोटीनचं डिपॉझिशन होतं, आणि या प्रथिनाचं डिपॉझिशन झाल्यामुळे प्लॅक्स तयार होतात, आणि त्याच्यामुळे मेंदूच्या पेशी या मृतवत होतात. आणि त्याच्यामुळे जो मेंदूचा भाग, कॉर्टेक्स म्हणून जो भाग असतो मेंदूचा, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स किंवा लिम्बिक कॉर्टेक्स, हा जो सगळा भाग आहे की जिथे स्मृतीचं आणि इतर बौद्धिक कार्य चालू असतात, तर त्या सगळ्या कार्यामध्ये मग अडथळा निर्माण होतो, आणि त्याच्यामुळे विविध लक्षणं ही दिसायला लागतात. दुसरं महत्वाचं कारण आहे, जसं मग ते मगाशी सांगितलं, की लेवी बॉडीज डिमेन्शिया. तर लेवी नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला विकार आहे, की हे ह्याच्यातलं जे प्रोटीन असतं हे अल्झायमर्स मधल्या प्रोटीन पेक्षा वेगळं असतं, आणि ते वेगळं एक प्रोटीन आहे ज्याला लेवी बॉडीज असं म्हटलं जातं. तर ते लेवी बॉडीज जे आहेत त्याचं डिपॉझिशन मेंदूच्या पेशींमध्ये झाल्यामुळे मेंदूच्या बौद्धिक कार्यात अडथळा येतो. त्या विशिष्ट प्रकारच्या वेगळ्या दिसतात. अमिलॉइड जे असतं त्याचं चित्र हे वेगळं दिसतं, तर लेवी बॉडीचं चित्र हे वेगळं दिसतं. तर अशा पद्धतीने हे डिपॉझिशन झाल्यामुळे जो बौद्धिक कार्यात अडथळा निर्माण होतो, तर त्याला लेवी बॉडीज डिमेन्शिया असं म्हटलं जातं. तिसरा महत्वाचा विकार आहे तो म्हणजे फ्रॉन्टोटेम्पोरल डिमेन्शिया. फ्रॉन्टोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये मेंदूचा जो फ्रंटल लोब आहे, मेंदूचा जो कपाळामागचा भाग आहे की ज्याला फ्रंटल लोब असं म्हटलं जातं, आणि कडेचा जो भाग आहे की ज्याला टेम्पोरल लोब म्हटलं जातं, तर असं फ्रंटल आणि टेम्पोरल लोब जो आहे त्या दोन्ही मधल्या मेंदूच्या पेशींचं झीज झाल्यामुळे किंवा पेशी या मृतवत झाल्यामुळे मेंदूच्या बौद्धिक कार्यावर अडथळा निर्माण होतो, आणि त्याला
त्याच्यामध्ये विशिष्ट वेगळ्या पद्धतीची लक्षणं ही दिसत असतात आणि त्यांना फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया असं म्हटलं जातं. तिसरं जे महत्वाचं कारण आहे ते पार्किन्सन्स डिमेन्शिया, पार्किन्सन्स डिसीज मुळे होणारा डिमेन्शिया. मगाशी ते सांगितलं की मेंदूचा जो बेझल गॅंग्लिया म्हणून भाग आहे, मेंदूच्या वरच्या भागामध्ये बेझल गॅंग्लिया म्हणून भाग असतो की जो आपल्या सगळ्या मुवमेंट्स ज्या आहेत, शरीराच्या ज्या हालचाली आहेत त्या नियंत्रित करत असतो. तर तिथल्या पेशी ह्या मृतवत होतात आणि त्या पेशी मृतवत झाल्यामुळे नंतर हळूहळू मेंदूची झीज ही आणखीन होते आणि मग मेंदूच्या इतर भागातल्या पेशीही मृतवत होतात आणि त्याच्यामुळे जो बौद्धिक कार्यात अडथळा निर्माण होतो त्याला पार्किन्सन्स डिसीज असं म्हणतात. पुढचं महत्वाचं कारण मगाशी जसं सांगितलं की हंटिंग्टन्स कोरिया नावाचा जो भाग आहे की त्याच्यामध्ये हंटिंग्टन या शास्त्रज्ञाने जे वर्णन केलेलं आहे की त्याच्यात मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये जसं बेझल गॅंग्लिया आणि स्ट्रायटम म्हणून जो भाग आहे तर तिथनं पुन्हा मेंदू आपल्या शरीराच्या मुवमेंट्स नियंत्रित होतात, तर त्याच्यात विशिष्ट प्रकारे मेंदूची झीज होते आणि त्याच्यामुळे मेंदूच्या आधी आपल्या हालचालींवर परिणाम होतो, इनव्हॉलंटरी मुवमेंट्स त्या दिसायला लागतात आणि मग म्हणजे पार्किन्सन्स मध्ये कंपवात दिसतो किंवा हालचाली मंद होतात, भावनिक चेहऱ्यावर एकदम स्तब्ध भाव दिसायला लागतात, भावहीन चेहरा दिसायला लागतो, लाळ गळते, तर अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. हंटिंग्टन्स कोरियामध्ये इनव्हॉलंटरी आपल्या हातापायांच्या विशेषतः हाताच्या विशिष्ट शरीराच्या विशिष्ट पद्धतीने अनियंत्रित हालचाली व्हायला लागतात. अशाने सुरुवात होते, अनियंत्रित हालचाली व्हायला लागतात आणि मग त्या कंट्रोल करता येत नाहीत आणि मग पुढे हळूहळू त्याचा परिणाम म्हणून पुढे मग स्मृती किंवा इतर विविध बौद्धिक कार्यांवर परिणाम व्हायला लागतो. त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्झायमर्स आणि लेवी बॉडीज आणि ह्या सगळ्या महत्वाच्या ही तर कारण मेंदूचे विकार जे आहेत ते महत्वाचे आहेतच. त्याच्या पुढचा महत्वाचा जो गट आहे तो व्हास्क्युलर कारणांमुळे होणारा, म्हणजे मेंदूकडे ज्या रक्तवाहिन्या रक्त पोचवत असतात त्याच्या पुढे बारीक बारीक रक्तवाहिन्या होतात, त्या रक्तवाहिन्या कडक झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये गुठळ्या निर्माण झाल्यामुळे मेंदूचा त्या भागाला होणारा रक्तपुरवठा हा कमी होतो आणि त्याच्यामुळे मेंदू मृतवत होतात, म्हणजे त्याला इन्फार्क्ट असं म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला इन्फार्क्ट म्हटलं जातं किंवा काही काही वेळेला जो एक बिन्स्वँगर्स डिसीज म्हणून आहे, ते विशिष्ट पद्धतीने काही तिथे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. तर असे अडथळे निर्माण झाल्यामुळे जो जे मेंदूच्या बौद्धिक कार्यावर परिणाम होतो त्याला व्हास्क्युलर डिमेन्शिया म्हणतात. म्हणजे विशेषतः लॉंग स्टँडिंग खूप काळापासून दीर्घकाळापासून जर डायबेटीस असेल, मधुमेहाचा विकार असेल, दीर्घकाळापासून रक्तदाबाचा विकार असेल, तर अशा व्यक्तींमध्ये जरी तो कंट्रोलमध्ये असला तरी दीर्घकाळ हा असल्यामुळे मेंदूच्या या बारीक बारीक रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेवर परिणाम होतो आणि मग त्याच्यामुळे त्या कडक होतात किंवा त्याच्यामुळे त्या रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तर असा जो सगळा प्रकार आहे तो त्याच्यामुळे जो डिमेन्शिया होतो त्याला व्हास्क्युलर डिमेन्शिया असं म्हणतात. त्याशिवाय आणखीन काही न्यूरोलॉजिकल कारण आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा विकार आहे किंवा नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफॅलस असं म्हणतात. म्हणजे मेंदूमध्ये आतमध्ये पोकळी असते, पूर्णपणे हे नसतं की आतमध्ये काही भाग हा पोकळी असतो ज्याला व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. तर ह्या व्हेंट्रिकल्स जो भाग आहे हा वाढतो, म्हणजे त्याची रुंदी वाढते, पण अशी रुंदी वाढली आणि त्याच्यात पाणी साठलं जातं, लिक्विड जे असतं ते साठलं जातं आणि तरी पण त्याच्यामुळे मेंदूचं प्रेशर वाढत नाही. मेंदूवरचं असं झालं तर मेंदूचं जे आतलं प्रेशर असतं ते वाढायला पाहिजे पण ते वाढत नाही, नॉर्मल प्रेशर राहतं, पण तरी सुद्धा आतमध्ये पाणी साठलं जातं. तर अशा पद्धतीचा जो विकार आहे ज्याला नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफॅलस असं म्हणतात, तर तो झाल्यामुळे सुद्धा जो होतो त्याला डिमेन्शिया होऊ शकतो. विविध प्रकारच्या ब्रेन ट्युमर्समुळे पण डिमेन्शियाचे विकार दिसू शकतात. तर काही शरीरात हॉर्मोन्सच्या ह्याच्यात कमी झाल्यामुळे, विशेषतः हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड हॉर्मोन
च्या लेव्हलमध्ये म्हणजे T3 T4 नावा जो आहेत हॉर्मोन्स ते कमी होतात. त्याचे लेव्हल्स खूप कमी झाल्यामुळे आणि TSH ची लेव्हल खूप वाढल्यामुळे जो विकार दिसतो त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. तर अशा हायपोथायरॉइडिझममुळे सुद्धा डिमेन्शिया दिसतो. अगदी जन्मतःच जर थायरॉइडचा विकार असेल तर तरी सुद्धा त्याच्यामुळे मतिमंदत्व येऊ शकतं. तर वृद्ध काळामध्ये थायरॉइडच्या विकारामुळे डिमेन्शिया होऊ शकतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, थायमिन, नायसिन, व्हिटॅमिन B3 आणि B1 ह्या वेगवेगळ्या बी कॉम्प्लेक्स मधल्या ज्या काही विशिष्ट व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा हा डिमेन्शियाचा विकार होऊ शकतो. आता ही जी 2 कारणं आहेत थायरॉइड आणि व्हिटॅमिन डेफिशियन्सी, व्हिटॅमिनची कमतरता, ही 2 कारणं आहेत की ज्याच्यामुळे होणारा डिमेन्शिया पूर्णपणे क्युरेबल आहे. तर बाकीची जी सांगितली आतापर्यंत तो सगळा हा कंट्रोलेबल कारणं आहेत. एड्सच्या इन्फेक्शनमुळे HIV इन्फेक्शन झालं असेल आणि एड्सचा विकार झाला असेल तर अशा विकारामुळे सुद्धा मेंदूची झीज मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच्यामुळे डिमेन्शियाची लक्षणं दिसू शकतात. लिव्हर फंक्शनवर परिणाम झालेला असेल किंवा किडनीचे विकार असतील म्हणजे लिव्हर किडनी फेल्युअर असेल किंवा विल्सन्स डिसीज नावाचा ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये कॉपरचं डेपॉझिशन होत होतं. तर अशा विल्सन्स डिसीज मुळे सुद्धा डिमेन्शिया होऊ शकतो. तर विशेषतः दारूचं व्यसन ज्यांना असतं ते दारू पिऊन कुठेही पडतात किंवा दारूच्या नशेमध्ये जाता येताना त्यांचं कुठे लक्ष राहत नाही त्याच्यामुळे अचानक कुठेतरी आपटलेले असतात आणि अशा कधीतरी आपटलेल्यामुळे आतमध्ये मेंदूच्या आतमध्ये जे आवरण असतं त्याच्या खालती रक्त साचतं आणि ते रक्त साचलेलं असल्यामुळे मेंदूच्या वर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे मेंदूची झीज व्हायला लागते. तर अशामुळे जो सबड्युरल हिमॅटोमा ज्याला म्हटलं जातं त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शियाची लक्षणं हे दिसू शकतात आणि त्याच्यामुळे अल्कोहोल किंवा स्मोकिंग कुठचे व्यसनं या व्यसनांना झालेल्या एक्सपोजरमुळे किंवा शिसं म्हणजे लेड सारखं अशा हेवी मेटल्सचं एक्सपोजर झाल्यामुळे सुद्धा डिमेन्शिया होऊ शकतो. आता ही जी यातली काही जी कारणं आहेत ही अनुवंशिक सुद्धा आहेत. विशेषतः अल्झायमर्स सारखा विकार आहे हा अनुवंशिक विकार आहे. पार्किन्सन्सचा विकार सुद्धा याच्यामध्ये सुद्धा अनुवंशिकता आढळून येते. त्याचबरोबर डायबिटीज किंवा हायपरटेन्शन हे विकार सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अनुवंशिकता दिसत असल्यामुळे व्हास्क्युलर कारणांमुळे होणारा डिमेन्शिया हा सुद्धा अनुवंशिक आहे. तर थायरॉइडचे विकार सुद्धा अनुवंशिक असतात त्यामुळे हायपोथायरॉइडिझममुळे होणारा डिमेन्शिया हा सुद्धा अनुवंशिक डिमेन्शिया आहे. तर आता या डिमेन्शियामध्ये नक्की बौद्धिक कार्यात अडथळे म्हणजे नक्की कसं होतं? काय काय लक्षणं दिसतात? तर स्मृतीवर परिणाम व्हायला लागतो. तर आपली जी स्मृती असते ती लॉंग टर्म मेमरी असते आणि शॉर्ट टर्म मेमरी असते किंवा आणखीन त्याचं जर वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करायचं झालं तर काही तासापूर्वीपर्यंतचं च्या स्मृती, काही दिवस किंवा काही वर्षांपर्यंत, काही दिवस किंवा काही महिन्यांपर्यंतच्या स्मृती, तर काही वर्षांपर्यंतच्या स्मृती. तर याला इमिजिएट मेमरी किंवा इमिजिएट पास्ट मेमरी, रिसेंट पास्ट मेमरी आणि रिमोट मेमरी असं वर्गीकरण करता येऊ शकतं. म्हणजे काही तासापूर्वी काही मिनिटं किंवा काही तासापूर्वी काही जर सांगितलं असेल, काही गोष्टी केल्या असतील तर त्या आठवत नाहीत. म्हणजे थोड्या वेळापूर्वी जेवण म्हणजे जेवले असतील तर तेही आठवत नाही. त्याच्यामुळे जसं मगाचच्या केसमध्ये सांगितलं की ती व्यक्ती त्याच्यामुळे परत परत खायची आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं होतं की त्यांना पटायचंच नाही की आपल्याला आपण जेवलेलो किती सांगितलं तरी सुद्धा त्यांना पटायचं नाही. अशाच म्हणजे याचा सीन जो असेल एक अस्तू नावाचा जो डॉक्टर आताच ज्यांचं निधन झालं नुकतंच त्या सुमित्रा भावेंनी लिहिलेली पटकथा असलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला आणि डॉक्टर मोहन आगाशेंची मुख्य भूमिका असलेला जो अस्तू सिनेमा आहे हा अतिशय सुंदर सिनेमा आहे डिमेन्शियावरचा आणि त्याच्यामध्ये याचं चित्रीकरण खूप छान केलेलं आहे की त्यांना जी घरातली
बाई असते कामाला असलेली बाई असते ती त्यांना जेवण वाढते आणि इतरांना जेवण वाढत असते आणि तेव्हा तेही येऊन सांगतात मलाही पाहिजे. तेव्हा ते सांगतात अहो तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी खाल्लेलं तरी पण ते ऐकत नाहीत आणि मला आत्ताच पाहिजे म्हणून चिडचिड करायला लागतात. तर असं होतं की त्यांना आपण सांगायला गेलं की मग त्यांना ते पटत नाही, आठवत नसल्यामुळे ते पटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होऊ शकते. त्याचबरोबर नवीन गोष्टी शिकण्यात त्यांना समस्या यायला लागतात. म्हणजे रिसेंट आणि काही वेळेला पुढे जाऊन रिसेंट मेमरीचा म्हणजे काही दिवसांपूर्वीच्या किंवा काही महिन्यांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना आठवत नाहीत. परंतु रिमोट मेमरी मात्र म्हणजे त्यांना त्यांच्या लहानपणच्या गोष्टी, त्यांच्या तरुणपणच्या गोष्टी ह्या गोष्टी मात्र त्यांना अत्यंत ठळकपणे आठवत असतात. म्हणजे त्यामुळे काही वेळेला असं होतं, की ते आत्ता ज्या घरात राहत असतात, समजा मुलाबरोबर ते राहत असतील या घरात, पण त्यांच्या स्मृतीमध्ये मग त्यांचं तरुणपणचंच घर किंवा त्यांच्या लहानपणचं गावचं घर असं असतं आणि त्याच्यामुळे नाही मी इथे मला माझ्या घरी नेऊन सोड, मला माझ्या घरी जायचंय, असा सारखा अशा व्यक्ती दोषा लावायला लागतात, की सतत काही काळ झालं, की त्यांच्या विशेषतः त्यांना ते जुनं सगळं आठवायला लागलं, की त्यांना आपण इथे कुठे आलोय असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे मग अशा व्यक्ती रेस्टलेस होतात, अस्वस्थ होतात आणि मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी नेऊन सोड असंही ते बोलायला लागतात. त्याचबरोबर नवीन कुठची गोष्टी असतील म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील म्हणा किंवा साध्या-साध्या नवीन गोष्टी एखादी वस्तू कशी वापरायची, त्या नवीन गोष्टी शिकण्यात मग समस्या यायला लागतात. जे आधी नसतात ते तशा समस्या अचानकपणे निर्माण होतात, की नवीन ठिकाणी गेल्यावर म्हणजे समजा एका मुलाकडे ते बराच काळ राहत असतील, तिथनं दुसऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडे राहायला गेल्यानंतर ते पटकन तिथे ऍडजस्ट होऊ शकत नाहीत. मग तिथे त्यांचा गोंधळ व्हायला लागतो किंवा आपण तिथे गेलेलो आहोत हेच त्यांना आठवत नाही आणि ते जुने आधी जिथे राहत असतात तिथल्याच प्रमाणे वागायला लागतात, की तिथल्याच प्रमाणे खोल्यांची रचना आहे असं त्यांच्या डोक्यात असतं आणि त्याप्रमाणे त्यांचा खोल्यांचा गोंधळ होऊ शकतो. तर असा गोंधळ हा सगळा स्मृतीवर परिणाम झाल्यामुळे सुरुवातीला दिसतो. म्हणजे सुरुवात ही इमिजिएट पास्ट मेमरी पासून होते, पण हळूहळू रिसेंट पास्ट वर परिणाम होतो. रिमोट पास्ट वर फार रेअरली परिणाम होताना दिसतो, परंतु क्वचित काही वेळेला तोही होऊ शकतो. की क्वचित त्यांना त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सुद्धा आठवत नाहीत, काहीच आठवत नाहीत किंवा म्हणजे अगदी आई वडिलांचे फोटो दाखवले तरी सुद्धा मग ते त्यांना ओळखू शकत नाहीत, असंही होतं. त्यामुळे ती शेवटच्या स्टेजमध्ये दीर्घकाळाची जी स्मृती असते ती कमी होते. दुसरा परिणाम जो होतो तो भाषा ज्ञानावर होतो. म्हणजेच की मगाशी जसं सांगितलं एका केसमध्ये की पटकन त्यांना त्या वस्तू ओळखू यायची, पण त्या वस्तूचं नाव काही त्यांना आठवायचं नाही. मग ह्याला पंखा लाव असं सांगायचं झालं तर नाही, ते वारा घालण्यासाठी हे करतात ना, ते पाहिजे मला. तर म्हणजे अशा पद्धतीने ते सांगितलं जातं किंवा नाती ओळखताना शब्द आठवत नाहीत. म्हणजे त्यांनी ओळखलेलं असतं की म्हणजे कोण आहे किंवा क्वचित नावही बरोबर सांगतात. परंतु ते कोण आहे तुमची? सून आहे. म्हणजे मुलीला सून म्हटलं जातं, सुनेला बहीण म्हटलं जातं किंवा बायकोला बहीण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने शब्द आठवत नाहीत किंवा चुकीचे शब्द वापरले जातात किंवा त्याचं उच्चारण चुकीचं केलं जातं. उच्चार जो असतो तो उच्चार चुकीचा केला जातो. तर अ, काही वेळेला इव्हन म्हणजे आणि जे दूरची लोकं आहेत किंवा नेहमी न भेटणारी लोकं आहेत, त्यांची तर ते नावं विसरून जातात. आणि मगाशी जसं सांगितलं, की घरच्यांची पण मग काही वेळेला नावं विसरली जातात, की आपल्याला किती मुलं आहेत ते त्यांना आठवत नाही किंवा त्यांची नावं आठवत नाहीत किंवा नातवंड जे रोज बरोबर राहत असतात, त्यांची पण नावं हळू विसरायला लागतात. म्हणजे जशी स्टेज पुढची येते तशी हे आणखीन बदल होत जातात. आणि त्याच्यामुळे मग पटकन नावं सुचत नाहीत, पटकन आठवत नाही किंवा थोडाफार श्रवणशक्तीवरही परिणाम झालेला असतो. ऐकण्यावरही परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे संभाषण टाळलं जातं. त्यामुळे एकटेपणा येतो किंवा मग काही वेळेला असं होतं, की मागच्याच गोष्टी सतत आठवत असल्यामुळे, रिमोट मेमरीजच असल्यामुळे सारखं त्या आठवणी काढूनच सांगत राहायचं किंवा त्या मोठमोठ्याने बडबडत राहायच्या, अशा पद्धतीचं वागणंही दिसायला लागतं. पुढचा परिणाम होतो तो संवेदना या भागावर होतो, की त्यांना पटकन स्वतःच्याच घरात फिरताना ते चुकीच्या खोलीत जातात. म्हणजे टॉयलेटला जाताना ते वेगळ्या खोलीत जातात आणि मग तिथे टॉयलेट करून ठेवतात. त्यांना बाथरूम सापडत नाही किंवा किचनमध्ये जायचं असेल, स्वयंपाक खोली सापडत नाही, दुसरीकडेच जातात. विशेषतः हा पहाटे म्हणजे सुरुवातीला हे
पहाटे किंवा रात्रीच्या वेळेला दिसत असतं, तर नंतर नंतर हे दिवसा सुद्धा दिसायला लागतं. त्याचबरोबर घरातल्या आधी हाताळता येणाऱ्या वस्तू, विशेषतः उदाहरणार्थ टीव्हीचा रिमोट किंवा इतर मशीन्स, त्या अचानक कशा वापरायच्या ते त्यांना समजत नाही, समजेनासं होतं, त्याच्यात गोंधळ होतात. ते त्यांना समजावून सांगायला लागलं की त्यांची चिडचिड होते. तर अशा पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. तर नंतर नंतर मग कपडे घालता येत नाहीत, कपडे कसे घालायचे ते समजत नाहीत, बटणं लावता येत नाहीत, ती वर खाली लावली जातात किंवा हात कसा म्हणजे बाहीमध्ये हात कसा घालायचा ते समजत नाही किंवा बायकांना साडी कशी नेसायची ते समजत नाही, ड्रेस कसा घालायचा ते समजत नाही, अंघोळ कशी करायची ते हळूहळू कळेन असं होतं किंवा खायचं कसं म्हणजे तेही जमत नाही. म्हणजे एखादं भात खायचा असेल तर भातावर वरण घ्यायचं, मग ते कालवायचं आणि मग ते खायचं. तर हे त्यांना अशा हा जो एक कृतीचा हे आहे तो त्यांना अजिबात लक्षात राहत नाही आणि नुसताच कोरडा भात सुद्धा ते खाऊ लागतात. तर असंही होऊ शकतं. त्याचबरोबर स्पर्शाने ओळखता येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याही त्यांना ओळखता येत नाहीत. तर अशी सगळी त्यांच्यामध्ये गोंधळ हळूहळू जसे काळ जातो तसतसा जर त्याला उपचार नाही केले तर हा फरक लवकर लवकर सुद्धा दिसू शकतो. त्याचबरोबर श्रवणशक्ती कमी झालेली असतेच, पण ह्या सगळ्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे खूप गडबड जर आजूबाजूला असेल किंवा जोरात आवाज असतील तर त्यांची एकाग्रता होत नाही किंवा त्यांना टीव्हीच्या, रेडिओच्या आवाजाचाही हळूहळू त्रास व्हायला लागतो. त्याचबरोबर कार्यकुशलता कमी होते. म्हणजे जी गृहिणी आतापर्यंत व्यवस्थित स्वयंपाकघरात काम करत असते, तर तिला त्या एकापाठोपाठ एक गोष्टी करता येत नाहीत. वेग मंदावतो हा भाग वेगळा, पण त्या गोष्टी पटापट म्हणजे त्या एकामागोमाग एक कशा करायच्या किंवा त्याच्यातल्या जी एक पद्धती असते. म्हणजे भाजी करायला सांगितली तर नुसतीच भाजी चिरून ठेवते. त्याच्यापुढे काय करायचं म्हणजे त्याच्यापुढे ती फोडणीला द्यायचे किंवा आणि काय करायचं. तर ह्या गोष्टी त्यांना पटकन आठवत नाहीत, समजत नाहीत, गोंधळून जातात. तर त्याच्यामध्ये मग चुका व्हायला लागतात किंवा स्वतःची औषधं घेताना सुद्धा म्हणजे अगदी त्यांना वारासकट असलेली वेगळी बॉक्स असते. तशी बॉक्स दिली तरी सुद्धा त्याच्यात ती त्याच्यातनं औषधं घेताना गडबड व्हायला लागते किंवा कुठे कसं बोलायचं, काय वागायचं ते त्यांना समजत नाही. म्हणजे ते जजमेंट आहे की लोकं आलेली आहेत, दुसरी लोकं आलेली आहेत, त्यांना ते ओळखू शकत नाहीत. त्याच्यामुळे मग ते किंवा ते आलेले आहेत हेच ते विसरून जातात. आणि कुठे कसं 4 लोकांसमोर सुद्धा काही वेळेला विचित्र वागलं जातं किंवा हे होतं. म्हणजे हे जे जजमेंट आहे, हे त्यांचं त्याच्यामुळे कमी झालेलं असतं. त्याचबरोबर म्हणजे मगाशी सांगितलं तसं की सामाजिक भान याच्यावरही परिणाम होतो की म्हणजे जरूर असतात त्याच्यापेक्षाही जास्त अंतर्मुख होतात. म्हणजे खूपच एकलकोंडे होतात, खूपच मिक्सअप होणं पूर्णपणे बंद होऊन जातं. तर काही जे असतात ते खूपच बहिर्मुख व्हायला लागतात, खूपच मिक्सअप होणं, जरुरीपेक्षा जास्त बोलणं, कोणाशीही बोलणं, अति बोलणं असं होतं. काही जणांमध्ये म्हणजे लैंगिक बोलणं किंवा लैंगिक चाळे करणं, तर अशा पद्धतीची लक्षणं म्हणजे दिसायला लागतात, की हे जे भान आहे, सामाजिक भान हे कुठेतरी कमी होतं. किंवा राजकीय दृष्ट्या सुद्धा चुकीचं वागलं बोललं जातं, की कोणासमोर काय बोलायचं हे त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे कुठेही किती टोकाच्या राजकीय कमेंट्स केल्या जातात. तर असंही काही वेळेला होऊ शकतं. आणि ही जी सगळी आहेत ही बौद्धिक कार्यावर झालेला परिणाम आहे. परंतु जेव्हा आजाराची सुरुवात होते त्याच्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये जसं मगाच्याही केसेसमध्ये सांगितलं, की नैराश्य येतं. सुरुवातीला जसं त्या अ, व्यक्तीची पत्नीचं निधन झाल्यामुळे सुरुवातीला एकटेपणा आला, त्याच्यामुळे नैराश्य आलेलं होतं. पण नुसतंच नैराश्य आलं नाही, तर त्याच्या जोडीला ते नैराश्य वाढत जाऊन कुठेतरी वास्तवाचं भान कमी झालं होतं आणि त्याच्यामुळे सायकॉटिक सिम्प्टम्स की सगळे माझ्या विरुद्ध आहेत किंवा माझ्या संशय घेणं, सगळे माझ्या संपत्तीवर डोळा आहे, असं वाटायला लागणं किंवा माझ्यावर वॉच ठेवतायत असे संशय येणं किंवा कानात आवाज यायला लागणं, भास होणं, अशी लक्षणं सुद्धा दिसतात आणि अशी लक्षणं झाल्यामुळे मग त्या व्यक्ती अग्रेसिव्ह होतात, अॅजिटेटेड होतात आणि विशेषतः बऱ्याचदा ही जी सायकोसिस किंवा हे जे आभास होणं हा जो प्रकार आहे, हा प्रकार जर असेल तर हा जास्ती करून सुरुवात म्हणजे रात्रीच्या वेळेला असं हे दिसतं आणि त्याच्यामुळे रात्री ते झोपत नाहीत किंवा अजिबात फिरत राहतात, दुसऱ्यांना झोपू देत नाहीत.
त्याच्यामुळे घरातल्यांची पण झोपेवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अशी जर लक्षणं दिसली तर अशा व्यक्तींना लवकर ट्रीटमेंटमध्ये आणलं जातं. परंतु बाकीची जी नुसतीच बौद्धिक कार्यावर जो परिणाम आहे तीच फक्त लक्षणं दिसत असतील आणि मूड सिम्पटम्स, मूडशी रिलेटेड लक्षणं आणि ही वास्तवाचं भान कमी होऊन असे संशय, भास होणं अशी जर लक्षणं नसतील, वागण्यातली लक्षणं नसतील, तर बऱ्याचदा उशिरा आणलं जातं व्यक्तीला आणि त्याच्यामुळे मग सुधारणा होण्याचं किंवा डिमेन्शियावर नियंत्रण येण्याचं प्रमाण हे कमी राहतं. तर आणि ही जी सगळी लक्षणं दिसतात म्हणजे विशेषतः आभास होणं ही जी लक्षणं आहेत, ही रात्रीच्या काळात जास्त दिसतात. याचं कारण असं आहे, मी त्याला याच्या सन डाउनिंग साइन असं म्हटलं जातं, की सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे, जो नैसर्गिक प्रकाश आहे, तो त्याची जी तीव्रता आहे, ती तीव्रता नक्कीच आपल्या इलेक्ट्रिकच्या लाईट्समध्ये नसते आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या संवेदनेवर परिणाम होतो आणि त्या संवेदना कमी झाल्यामुळे आभास व्हायला लागतात. त्याचबरोबर त्यामुळे ते रात्री त्रास देतात म्हणजे केव्हा की दिवसभर व्यवस्थित असतात, पण रात्री मात्र रात्र झाली की बऱ्याचदा असं वर्णन केलं की रात्र झाली की त्यांच्या काय अंगात येतं काही समजत नाही, पण रात्रीच्या वेळेला मात्र ते खूप हेदोस घालतात, बडबडतात, संशय घेतात, फिरत राहतात, झोपू देत नाहीत. तर अशा पद्धतीची जर लक्षणं ही सायकोसिसची लक्षणं असतात आणि ती डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या पहिल्या 1-2 स्टेजेसमध्ये दिसू शकतात. तर पर्सनॅलिटीवर सुद्धा म्हणजे व्यक्तिमत्वावरही परिणाम होतो. म्हणजे आधीचं जे व्यक्तिमत्व असेल, ते व्यक्तिमत्वाचे धारदार जे भाग असतात ते आणखीन धारदार होतात. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप म्हणजे काय म्हणतो की अतिशय सोवळं पाळणारी किंवा रिच्युअलिस्टिक म्हणजे अशी सगळं व्यवस्थित पाहिजे, सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित पाहिजे असं असेल, तर त्या व्यक्तीचा तो स्वभाव वाढू शकतो की फारच अति जास्त काटेकोर होणं किंवा अति जास्त प्रत्येक गोष्टीत व्यवस्थितपणा असण्याची त्याची लोकांकडनं अपेक्षा करण्याची त्यांची वृत्ती वाढत जाते किंवा तापट स्वभाव असेल तर तो तापटपणा वाढत जातो. तर अशा पद्धतीने स्वभावातले जे धारदार भाग असतात त्याचं ते वाढू शकतात. तर ही जी सगळी लक्षणं आहेत ही लक्षणं म्हणजे विशेषतः आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे नंतरच्या हळूहळू काही स्टेजेसमध्ये नंतर त्यांना त्यांचं स्वतःच्या बॉडी फंक्शन्स वरचा कंट्रोलही निघून जातो की लघवी आणि संडास हा जो गोष्टी आहेत ह्या हळूहळू कपड्यात करणं किंवा ते कपड्यात झालंय हेही न कळणं, अशा पद्धतीने त्याच्यावरचा कंट्रोल निघून जाणं आणि असं होत काही वेळेला हळूहळू ह्या व्यक्ती शेवटच्या काळामध्ये पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहू शकतात. मग अशा काळामध्ये किंवा काही वेळेला सुरुवातीच्याही काळामध्ये शरीरामध्ये काही जसं विशेष करून जर किडनी फंक्शन किंवा याच्यावर जर परिणाम झालेला असेल तर शरीरामधलं सोडियम आणि हे कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांच्या अचानकपणे गोंधळून जाणं किंवा स्थळ काळाचं भान न राहणं, वेळ काय आहे, दिवस असेल तर रात्र म्हणणं, रात्र असेल तर दिवस म्हणणं किंवा आपण कुठे आहोत ते अजिबात न समजणं, आता थोड्या वेळापूर्वी ओळखू शकत असणाऱ्या व्यक्तीला अचानक न ओळखता येणं, ज्याला अक्यूट कन्फ्युजनल स्टेट किंवा डेलिरियम असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीची लक्षणं सुद्धा क्वचित काही प्रसंगी दिसू शकतात. तर अशी जी सगळी लक्षणं आहेत, तर ही लक्षणं दिसत असतील तर पहिल्या प्रथम विशेषतः हा जो संपूर्ण भाग आहे हा न्यूरोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट मिळून विशेषतः पार्किन्सन सारखा आजार असेल तर त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मिळून ही केस सॉल्व्ह करत असतात. तर अल्झायमर्स किंवा हे पेशंट हे पूर्णपणे हे मानसोपचार तज्ञ किंवा मनोविकार तज्ञांकडेच येत असतात. तर कारण पार्किन्सन्स हा जो विकार आहे याच्यामध्ये त्या बेझल गँग्लिया या भागामध्ये डोपामिनचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे हालचालींवर परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे जी औषधं दिली जातात त्या औषधांमुळे डोपामिनचं प्रमाण वाढतं आणि ते जरुरीपेक्षा जास्त झालं तर मग आभास वगैरे दिसायला लागतो. जसं मी त्या दुसऱ्या केसमध्ये सांगितलं. म्हणजे मगाशी ज्या 3 केसेस मी सांगितल्या सुरुवातीला त्याच्यामध्ये पहिली जी केस होती ती अल्झायमर्स झालेल्या व्यक्तीची होती. तर दुसरी जी केस होती की ज्यांना पार्किन्सनच्या आजारामुळे झालेला विकार दिसत होता. तर तिसरी जी केस होती त्याच्यामध्ये त्यांना डायबिटीस आणि बीपी होतं
आणि त्याच्यामुळे लवकरच्या वयात त्यांना सुद्धा हे झालेलं होतं, तर तो व्हास्क्युलर डिमेन्शिया होता. तर मग असं जर अशा व्यक्तींना जेव्हा आमच्याकडे आणलं जातं, तेव्हा मग सुरुवातीला काही तपासण्या त्यांच्या करणं हे अतिशय गरजेचं असतं. रक्ताच्या चाचण्या करणं, ज्याच्यामध्ये इन्फेक्शनची शक्यता असेल तर बघण्यासाठी काही HbCbC किंवा डायबिटीस बघण्यासाठी ब्लड शुगर, लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट, व्हिटॅमिनच्या B12 वगैरेचे लेवल किती आहेत, थायरॉइडची लेवल, तर ह्या सगळ्या अशा बघण्यासाठी विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. त्याचबरोबर जसं कार्डिओग्राम असतो आपला, तसाच मेंदूचा जो ग्राफ असतो तो काढणं, म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम काढणं, तर तसं काढलं जातं. किंवा मेंदूचे आणखीन पुढच्या ज्या तपासण्या असतात की सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन किंवा MRI विथ अँजिओग्राफी, तर अशा पद्धतीच्या तपासण्या ह्या केल्या जातात आणि त्याच्यातनं निदान होतं की हा व्हास्क्युलर आहे का, अल्झायमर्स आहे, किंवा अल्झायमर्सचं आणखी निदान करण्यासाठी आणखीनही पुढच्या टेस्ट ज्या पेट स्कॅन वगैरे अशाही टेस्ट काय करायला कराव्या लागतात. आणि मग पण ह्या आजाराची तीव्रता किती आहे किंवा आजाराची सुरुवात आहे का, स्टेज कोणती आहे, सुरुवातीची आहे का नंतरची आहे, किंवा सौम्य आजार आहे का, किती तीव्रता आहे आजाराची, हे बघण्यासाठी मग काही टेस्ट वेगळ्या केल्या जातात, ज्याला न्यूरोसायकोलॉजिकल बॅटरीज किंवा न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट असं म्हणतात. तर PGI न्यूरोसायकोलॉजिकल बॅटरी आहे किंवा वेशलर्स मेमरी स्केल आहे, तर किंवा क्लिनिकल डिमेन्शिया रेटिंग स्केल म्हणजे CDR म्हणून आहे. तर अशा पद्धतीच्या या टेस्टचा वापर केला जातो, रेटिंग स्केलचा वापर केला जातो, किंवा फंक्शनल असेसमेंट स्टेजिंग अशी पण एक टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये स्टेजिंग असेसमेंट कोणत्या स्टेजला आहे, पहिल्या स्टेजला आहे, दुसऱ्या स्टेजला आहे, तर ते हे केलं जातं. त्यामुळे जर क्लिनिकल डिमेन्शिया रेटिंग स्केल प्रमाणे जर 0.5 स्कोर असेल किंवा फंक्शनल असेसमेंट स्टेजिंग मुळे मध्ये जर दुसरी किंवा तिसरी स्टेज सांगत असेल तर तो माइल्ड किंवा सौम्य प्रकारचा डिमेन्शिया आहे. CDR मध्ये जर तो स्कोर 1 असेल आणि फंक्शनल स्टेजिंग वरचा स्कोर जर 4 असेल तर तो सौम्य ते मध्यम स्वरूपाचा डिमेन्शिया आहे. तर CDR स्कोर जर तुमचा 2 असेल आणि फंक्शनल असेसमेंट स्टेजिंग वरचा स्कोर जर 5 असेल तर तो मध्यम स्वरूपाचा, मध्यम तीव्र स्वरूपाचा डिमेन्शिया आहे. आणि CDR स्कोर जर 3 असेल आणि फंक्शनल असेसमेंट वरचा स्कोर जर 6 असेल तर तो सिव्हिअर डिमेन्शिया आहे असं समजलं जातं. तर अशा पद्धतीने हे अशा या टेस्ट करून डिमेन्शियाची कारणं आणि त्याची तीव्रता याची आपल्याला चाचणी करता येऊ शकते आणि मग त्या चाचणीच्या ह्याच्याप्रमाणे मग पुढचे उपचार हे ठरवता येऊ शकतात. विशेषतः जर सिव्हिअर डिमेन्शिया असेल तर मग अशा व्यक्तींना कुठेतरी त्यांना ऍडमिट करावं, कुठच्या तरी वृद्ध सेवा केंद्र जे असतात त्या डिमेन्शिया केअर होम्स असेल तर तिथे त्यांना ऍडमिट केलं तर ते त्याच्यामध्ये चांगली सुधारणा होऊ शकत असते. सुरुवातीच्या ज्या स्टेजेस असतात त्या घरच्या घरी आपल्याला हँडल करता येऊ शकतात. साधारणपणे आता ह्या डिमेन्शियाचा जो प्रोग्रेस होतो किंवा हा जो मध्यम माइल्ड कडून तीव्रकडे जाणं किंवा अशा पद्धतीने पुढच्या स्टेजेसवर जाणं, हा जो प्रवास आहे त्या आजाराचा, तर तो आजाराचा प्रवास आहे हा साधारण कोणाकोणामध्ये 6 महिन्यात पुढच्या स्टेजेसवर ते जातात आणि शेवट मृत्यूनी होऊ शकतो. तर काही केसेसमध्ये 15 वर्ष सुद्धा या व्यक्ती या आजारामध्ये काढू शकतात की तो आजार बऱ्याच काळ त्याची तीव्रता ही कंट्रोल केली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे 15 वर्ष सुद्धा निदान झाल्यानंतर निघू शकतात. पण डिमेन्शिया झालेले असताना इतर दुसरे कोणते विकार झाले, म्हणजे दुसरे लिव्हरचे विकार, किडनीचे विकार किंवा आणखीन कोणते विकार झाले तर त्याच्यामुळे मग असलेला डिमेन्शियाचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची डिक्लाइन म्हणजे डिटरिओरेशन हे होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे दुसरं म्हणजे आणखीन एक दिसतं म्हणजे त्यांचं अनेक गोष्टींचं भान कमी झाल्यामुळे सतत पडण्याची, कुठेतरी घसरून पडणं किंवा चालता चालता पडणं आणि त्याच्यामुळे हाडं मोडणं किंवा सांधे म्हणजे जॉईंट जे असतात, कमरेचं हाड किंवा पायाचं हाड हे मोडणं, अशा पद्धत फ्रॅक्चर होणं, हे अशा केसेस सुद्धा जास्त प्रमाणात दिसू शकतात.
तर अशा पद्धतीने हे जी डिमेन्शियाची जर लक्षणं असतील, जर दिसत असतील तर लवकरात लवकर विशेषतः स्मृतीवर परिणाम होताना दिसतो आहे. थोडा अगदी सुरुवात आहे, तरी सुद्धा ही केवळ वयामुळे असेल असं करून न थांबता जर त्या व्यक्तीनं लवकरात लवकर जर उपचारासाठी आणलं, तर पुढे होणारा जो पुढे त्याच्यावर करता येणारा जो कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. डिमेन्शियाचं सगळ्यात पहिले म्हणजे आता उपचाराला सुरुवात करण्यापूर्वीच, उपचाराचा भाग सांगण्यापूर्वीच मी एक सांगतो, की डिमेन्शिया या आजाराला जसं 2 कारणं असतील फक्त, व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि थायरॉइड ही 2 कारणं असतील तरच हे विकार पूर्णपणे क्युअर होऊ शकतात, बरे होऊ शकतात. बाकी सगळ्या कारणांमुळे होणारा जो डिमेन्शिया असतो त्याच्यामध्ये तो आपल्याला फक्त नियंत्रित करता येऊ शकतो किंवा त्याची जी गती असते ती कमी करता येऊ शकते. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आणलं तर त्याच्यावर औषधोपचार किंवा इतर उपचारांनी चांगला फरक पडू शकतो. त्याच्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची प्रकारची औषधोपचार आपल्याला करता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आता व्हिटॅमिन डेफिशियन्सी किंवा थायरॉइड असेल तर ती औषधं दिल्यावरच चांगला परिणाम दिसू शकतो. इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट करावं लागू शकतं. परंतु अल्झायमर्स किंवा ही जी कॉमन कारणं आहेत त्याच्यामध्ये पार्किन्सन्स असेल तर पार्किन्सन्सच्या औषधांबरोबर मग डिमेन्शियाची औषधं द्यावी लागू शकतात. तर या औषधांमध्ये आता डोनेपेझिल किंवा मेमेंटिन किंवा त्याचं कॉम्बिनेशन असलेली औषधं किंवा रिव्हास्टिगमिन, तर अशा पद्धतीची जी वेगवेगळ्या पद्धतीची अनेक औषधं जी बौद्धिक कार्यावर झालेला परिणाम आहे तो कमी करणारी औषधं आलेली आहेत. त्याचबरोबर मेंदूला होणारा परिणाम जो प्रवाहावर होणारा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी सिटिकोलिन किंवा न्यूरोनॉमिक नावाची वेगवेगळी औषधंही आज याच्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. परंतु मगाशी सांगितलं तसं की ही औषधं आजार बरा करत नाहीत, तर तो नियंत्रित करण्यासाठी मदत करत असतात. किंवा अगदी सुरुवातीला जे पॅरासिटॅम म्हणून औषध होतं तेही अजूनही वापरलं जातं, परंतु त्याच्यापेक्षाही आज चांगली औषधं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर त्यांच्यामध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसत असतील तर त्या दृष्टीने अँटी डिप्रेसंट औषधं द्यावी लागतात किंवा मगाशी सांगितलं तसं आभास जर होत असतील किंवा संशय विकार असेल किंवा सतत मूड बदलत असतील, म्हणजे आज एकदम शांत आहेत तर उद्या एकदम अग्रेसिव्ह आहेत किंवा एकदम आनंदी आहेत तर आज एकदम दुःखी आहेत. अशा पद्धतीने त्यांचे मूड फ्लक्च्युएशन्स होत असतील तर त्या दृष्टीने मूड स्टॅबिलायझरची औषधं सुद्धा वापरावी लागू शकतात. म्हणजे त्या दृष्टीने अँटीसायकॉटिक औषधं, मूड स्टॅबिलायझर औषधं ही वापरावी लागू शकतात. त्याचबरोबर सुरुवातीच्या या स्टेजमध्ये जर आणलं तर त्यांच्यावर मानसोपचार किंवा डिप्रेशनसाठी जर डिप्रेशन असेल किंवा सायकोसिसची लक्षणं थोडीफार असतील तर अशा वेळेला किंवा सुरुवातीची जी बौद्धिक कार्यावरचा परिणाम असेल तर त्याच्यासाठी जर व्यवसायोपचार म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी जर आपण त्यांना वेळीच चालू केली आणि ती त्याच्यात सांगितलेले जे विविध प्रकारचे एक्झरसाइजेस असतात तर बौद्धिक एक्झरसाइजेस असतात, बौद्धिक व्यायाम असतात, व्यायाम प्रकार किंवा बौद्धिक काही कृती असतात, त्या जर त्याप्रमाणे व्यवस्थित केल्या, त्या फॉलो केल्या आणि त्याप्रमाणे सतत सातत्याने केलं तर नक्कीच ह्या आजाराची गती ही बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. योगाचाही खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये परिणाम दिसतो की योगाचे जे सगळे विविध प्रकार आहेत, ओंकार ध्यान आहे किंवा प्राणायाम आहे किंवा इतर जे आहेत ते अर्थात ते त्यांच्याकडून करून घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीचं जे त्यांचं करून घेणं आहे तर ते त्याच्यासाठी ते करून घेणं करून घेतलं गेलं, योगाचे जे सगळ्या विविध प्रकार आहेत ते त्यांच्याकडनं करून घेतले गेले सुरुवातीच्या काळात तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसतो. त्याच्यामुळे कसं आहे की इथे ह्या व्यक्ती आता अस्तु सिनेमामध्येच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे की हे जे स्मृती डिमेन्शिया झालेले अप्पा आहेत हे विसरतात, रस्ता विसरतात आणि एकदम हत्तीवर बसून जातात आणि मग हत्तीचा माहूत त्याची बायको त्यांना तिथे ठेवून घेते, त्यांच्याबरोबर ते राहतात आणि म्हणजे तेव्हा ती कुठेतरी म्हणताना दाखवलेली आहे की हे म्हणजे दुसरं मूल झालेलं आहे, आता पोर झालेलं आहे त्याचं, असं म्हाताऱ्याचं पोर झालेलं आहे
असं ती कुठेतरी त्याच्यात म्हणताना दाखवलेली आहे. म्हणजे एखादं लहान मुलासारखं त्यांचं वागणं असतं, त्याच्यामुळे गोष्टी या करवून घ्याव्या लागतात. म्हणजे दिसायला व्यक्ती मोठी दिसते, परंतु त्यांच्यातलं जे शैशव आहे तेच दिसायला लागलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. परंतु त्याच वेळेला पुढची पिढी जी असते ती त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये बिझी झालेली असते किंवा त्याच्यामुळे एवढा वेळ प्रत्येकालाच देता येतो असं नाही. आणि त्याच्यामुळे केअर गिव्हिंग हा सुद्धा, केअर टेकिंग आणि केअर गिव्हिंग हा सुद्धा एक फार महत्वाचा इथे भाग आहे. आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तींशी वागायचं कसं, त्यांची काळजी घेताना त्यांच्याशी कसं वागायचं, म्हणजे त्यांचं वागणं नियंत्रित करण्यासाठी ती कौशल्य मग ह्या केअरटेकर्सना आपल्याला शिकवावे लागू शकतात. म्हणजे नातेवाईक जरी काळजी घेत असतील किंवा कोणी व्यक्ती त्यांच्यासाठी केअरटेकर म्हणून ठेवला असेल, तर अशा व्यक्तींना त्यांची वर्तन नियंत्रित कसं करायचं. म्हणजे अचानक जसं आहे की अचानक ते त्यांच्या डोक्यात पूर्वीचं घर येतं, मग ते मी इथे कुठे आलोय असं त्यांना वाटायला लागतं, मला माझ्या घरी जायचंय म्हणून ते बॅग भरायला लागतात, कपडे घेऊन बाहेर जायला लागतात. मग अचानक कुठच्याही वेळेला ते बाहेर जायला लागतात. तर अशा वेळेला किंवा मला जायचंय म्हणून मागे लागायला लागतात. तर मग अशा वेळी हे कसं हँडल करायचं. तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला अशा वेळेला त्यांना किती समजावलं तरी ते ऐकत नाही, उलट ते आणखी त्यांची चिडचिड होऊ शकते. मग अशा वेळेला ते स्किलफुली कसं हँडल करायचं, की ठीक आहे आपण थोड्या वेळाने जाऊया, उद्या जाऊया, नंतर जाऊया, आपण गाडी बोलावली, ती गाडी आली की मग आपण जाऊया, की अजून तिकीट काढतो मी मग उद्या जाऊया, असं करून त्यांना कुठेही विरोध करून त्या वेळेला चालत नाही. जसं लहान मुलाला आपण अशा वेळेला हट्ट करणाऱ्या लहान मुलाला जसं सांभाळतो, तसं कुठेतरी तिथे त्यांना सांभाळावं लागतं. किंवा जर घरात दुसरं कोणी नसेल केअरटेकर, फक्त नवरा बायकोच असतील आणि त्यातल्या कोणाला तरी एकाला हा विकार झाला असेल, तर अशा वेळेला आतनं कुलूप लावून घेणं हे अतिशय योग्य राहतं. आणि ती किल्ली स्वतः जवळ ठेवणं, दुसऱ्या केअरटेकरने आपल्या जवळ ठेवणं. किंवा जेवण वाढताना सुद्धा ते विसरतात, मग परत परत जेवतात, खूप खातात, त्याच्यामुळे खूप खाल्ल्यामुळे काही वेळेला अपचन होऊ शकतं किंवा वजन वाढू शकतं. तर अशासाठी मग जेवण देताना सुद्धा थोडंच द्यायचं. म्हणजे 2 पोळ्या खात असतील तर सुरुवातीला एकच पोळी द्यायची, मग पुन्हा मागितल्यावर पुन्हा एक पोळी द्यायची, की विसरलोय, पुन्हा आता मला जेवायला द्या असं म्हणताना पुन्हा एक पोळी देता येऊ शकते. तर अशा पद्धतीने ते हँडल करता येऊ शकतं. किंवा चालताना पडण्याची शक्यता असते, तर अशा वेळेला अ, शक्यतो घरामध्ये किंवा लाईट लावला पाहिजे, म्हणजे घर प्रकाशित असलं पाहिजे. तर अशा दृष्टीने काही सोयी घरात करून घ्याव्या लागू शकतात. तर अशा काही या गोष्टीचं जे सायको एज्युकेशन आहे ते देणं, हे सुद्धा एक फार महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये आहे. जो कोणी केअर गिव्हिंग करत असेल घरातल्या घरात, तर त्यांना हे सगळं प्रशिक्षण देणं किंवा त्यांना ह्या सगळ्याची पूर्णपणे माहिती देणं हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यामुळे अशा व्यक्तींना सांभाळताना, कारण कसं असतं की अ, असं म्हटलेलं आहे की वृद्धत्वी निज शैशव असं जपणे बाणा कवीचा असे. परंतु हे कोणी कवी नसतात किंवा हे वृद्ध निज शैशव दिसत असतं आणि त्याचबरोबर मग तो माणूस तर खूप मोठा दिसत असतो. म्हणजे त्याला लहान बाळासारखं उचलताही येत नसतं. तर अशामुळे त्याला किती लहान मूल दिसत आहे झालं हे कळत असलं तरी काही काही वेळेला सतत अशा व्यक्तीला सांभाळताना बरोबर राहणाऱ्यांना सतत ताण येऊ शकतो, की कसं वागायचं ते कळत नाही. काही काही वेळेला चक्रावून टाकणारं वर्तन त्या व्यक्तींकडून होत असतं आणि त्याच्यामुळे कसं हँडल करायचं यावरनं त्यामुळे ताणतणाव येऊ शकतात. आपल्या स्वतःच्या ताणतणाव सांभाळून प्लस हा म्हणजे ताण घेणं, याच्यामुळे ह्या केअर गिव्हर्सना सुद्धा, नातेवाईकांना सुद्धा नैराश्य येऊ शकतं किंवा त्यांना विविध मनोकायिक विकार होण्याची शक्यता मग अशा वेळेला जास्त असते. आणि त्याच्यामुळे या केअर गिव्हर्ससाठी इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग किंवा ग्रुप काउन्सिलिंग हे फार महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळे असा सपोर्ट ग्रुप असणं, अशा केअर गिव्हर्सचा जो सपोर्ट ग्रुप असणं हे फार महत्वाचं आहे. आमच्या संस्थेमध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापासून आमच्या मनोदय ट्रस्ट तर्फे अनेक असे सपोर्ट, विविध आजारांवरचे सपोर्ट ग्रुप्स चालवले जातात. त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठीचा आहे, त्यांच्या केअर गिव्हर्स साठीचा आहे. स्किझोफ्रेनियाचे जे रुग्ण आहेत आणि नोकरी व्यवसाय करतात त्यांच्यासाठी वेगळा सपोर्ट ग्रुप आहे. ओसीडी मंत्रचळेपणाच्या रुग्णांसाठी वेगळा ग्रुप आहे. एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी वेगळा ग्रुप आहे. व्यसनाधीन मित्रांसाठी वेगळा ग्रुप आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी. तर
हे जे डिमेन्शिया बुद्धिभ्रंशाने विकार झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी किंवा केअर गिव्हर्ससाठी उत्तर रंग म्हणून सपोर्ट ग्रुप आहे. आणि हा सपोर्ट ग्रुप जो आहे हा दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी होत असतो. आधी तो आमच्या संस्थेमध्ये चालवला जायचा. कोरोनाचं म्हणजे लॉकडाऊन आणि हे सगळं सुरू झाल्यापासून गेल्या 1 वर्षापासून हा ऑनलाईन ग्रुप चालवला जातो आहे. विशेष या रुग्णांबाबतीत आणखीन एक नातेवाईकांकडून 2 वेगवेगळ्या म्हणजे काही जण खूप केअर घेतात, खूप हे करतात. तर काही जणांच्या आणखी दुसऱ्या टोकाच्याही रिॲक्शन्स होताना दिसत असतात, की काही जण खूप अशा व्यक्तींचा राग-राग करतात आणि त्यांच्या आपला जो सगळा राग असतो, आपला जो सगळा ताण असतो, त्याच व्यक्तींवर काढतात आणि त्यांचा की काय हे माझ्या नशिबी आलंय, काय हे माझ्याच नशिबी का आलंय, असं करून त्यांचा राग-राग करतात. त्यांना मारायला म्हणजे मारहाण करायला सुद्धा कमी करत नाही. तर असा अब्यूज करणं किंवा त्यांना खायलाच न देणं किंवा त्यांना उपासमार करणं अशा पद्धतीचेही काही जण त्यांच्याशी व्यवहार करत असतात. तर काही जण पूर्ण निग्लेक्टच करताना दिसत असतात, की त्यांना घराबाहेर सोडून देणं किंवा खायला नाही द्यायचं, उपचारच नीट करायचे नाहीत. तर अशा पद्धतीची काही बराच होणार नाही आजार, तर मग उपचार करायचे कशाला? असंही करत असतात आणि अशा 2 प्रकारचे वेगवेगळे रिॲक्शन सुद्धा दिसत असतात. तर अशा वेळेला अशा केअर गिव्हर्सना समजावणं, त्यांना करण्याचं काम हे इतर केअर गिव्हर्स जे सपोर्ट ग्रुप मधले आहेत ते करू शकतात आणि त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणू शकतात. तर अशा पद्धतीने हे केअर गिव्हर्स इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग किंवा सपोर्ट ग्रुप असणं ही फार आजची काळाची गरज झालेली आहे. कारण डिमेन्शियाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. विशेषतः कोरोनाच्या ह्या 1 वर्षाच्या काळात सतत पूर्णपणे सिनियर सिटिझन्स हे घरात कोंडले गेलेले असल्यामुळे त्यांच्यावरही ताण वाढलेला आहे आणि ताणामुळे पुन्हा कारण त्यांचं जे व्यग्र राहण्याची जी सगळी साधनं आहेत ती घराबाहेर जाणं, फिरायला जाणं या सगळ्या ह्याच्यावर खूप नियंत्रण आल्यामुळे डिमेन्शियाच्या केसेस वाढताना या 1 वर्षात आम्ही बघतो आहोत. तर त्याच्यामुळे हे सगळं आजाराची माहिती असणं आणि हे सगळं त्याच्याविषयीच्या उपचारांची माहिती असणं ही फार आवश्यक गरज आहे. त्यामुळे आजचं सेशन हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर जसं मगाशी उल्लेख केला होता, की ज्यांना घरी काळजी घेता येत नाही किंवा विशेषतः जे दोघंही समजा नवरा बायको मुलगा असून नोकरी करणारे असतील, तर त्यांना घरात केअर टेकरवर त्यांना ठेवून जाणं हे बरोबर वाटत नसेल, तर अशा वेळेला त्यांना डिमेन्शिया केअर होम मध्ये ऍडमिट करूनही उपचार करता येऊ शकतात. तर अशी उपचार काही केंद्र आपल्या डोंबिवलीतही आहेत. पुण्यात प्राजक्ता वढावकर यांनी सुरू केलेलं आणि त्याचे एक संचालक तेच ज्येष्ठ डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत. अशी तपस म्हणून जी संस्था आहे, तर अशा संस्थांमध्ये हे कार्य खूप उत्तम प्रकारे चाललं जातं. आपल्या इथेही मैत्री, माझं घर, अशा श्रेष्ठ घर, अशा विविध प्रकारच्या अशा संस्था हेच काम करत आहेत. परंतु प्रत्येकालाच इथे ठेवणं आवडतं असं नाही. आपल्याच कुटुंबियाला असं दूर ठेवणं प्रत्येकाला पटतं असं नाही. पण काही वेळेला ते करावं लागू शकतं किंवा काही वेळेला त्यांचं वागणं इतकं अनियंत्रित झालेलं असतं की घरी सांभाळ करणं कठीण होत नाही. मग अशा वेळेला ठेवावं लागतं. परंतु जेवढं लवकरच्या स्टेजमध्ये ठेवाल तेवढं त्यांच्यामध्ये चांगली प्रगती दिसून येते. कारण अशा या केअर होम मध्ये त्यांच्यावर तिथेच नुसतंच काही ठेवलं जात नाही. त्यांच्यावर व्यवसाय उपचार, योगा इत्यादी उपायही केले जात असतात. गेल्या वर्षी आमच्या संस्थेतर्फे आम्ही डिमेन्शियासाठी रुग्णांसाठी डे केअर सेंटरही चालू करण्याचा विचार केला होता. परंतु नंतर लॉकडाऊन आणि सगळं सुरू झाल्यामुळे सध्या तरी तो बारगळलेला आहे. परंतु भविष्यात असाही एक विचार आमच्या संस्थेतर्फे करण्याचा मानस आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण बुद्धिभ्रंश सारखा जो आजार आहे ज्याची आज प्रमाण वाढताना दिसत आहे, तर त्याचे माहिती घेणं, उपचारांची माहिती घेणं हे फार आवश्यक आहे. आणि असाच हा विषय ठेवल्याबद्दल किंवा पूर्णपणे ही जी व्याख्यानमाला आहे हीच संपूर्ण दृष्टीने उपयोगाची आहेत आणि त्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अद्वैत. खूपच महत्त्वाचा विषय होता आजचा. आणि सर्वप्रथम आपल्यापैकी काही आपल्या मित्रांना काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया स्वतःला अनम्यूट करून आपण डॉक्टर अद्वैत यांना आपला प्रश्न विचारू शकता संक्षिप्तपणे.
हा मॅम, येस, कोणाला प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. नसेल प्रश्न, वैद्य साहेब तुम्हाला प्रश्न आहे का? प्रश्न नाहीये, पण ऑब्झर्वेशन करायचंय, कारण इतकं छान प्रेझेंटेशन केले. आपली परवानगी असली तर, आपली परवानगी असली तर बोलतो. नक्की नक्की, संक्षिप्त फक्त. अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केलं. आमचे एक नातेवाईक आहेत, त्यामुळे आम्हाला ते प्रश्न माहीत आहेत, आणि त्याचा जो अनालिसिस त्यांनी केला तो अगदी खूप भावला आम्हाला, आणि त्याचा उपयोग नक्की त्या पेशंटच्या संदर्भात, त्या अर्थात अमेरिकेत आहेत त्या बाई, आमच्या नातेवाईक आहेत त्या, परंतु त्यांनी खूपच अत्यंत मेहनतीने आणि विचारपूर्वक आणि त्यांचा सगळा अनुभव आपल्यापुढे अनफोल्ड केला, आणि तास सव्वा तासामध्ये त्याच्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावे तितके थोडे. आणि तुम्ही आयोजकाचं सुद्धा महत्व आहे ना, तत्र दुर्लभ म्हणतात आयोजक, त्यामुळे तुमचे पण आभार. आणि दुसरं काही आता बोलायचं नाही, कारण त्यांनी सगळ्या प्रश्नाचा अनालिसिस इतका सुंदर केलेला आहे की त्यांनी प्रश्नालाच जागा ठेवली नाही. तो प्रश्न शोधावा लागेल, आणि त्यांना त्रास द्यायची इच्छा नाही. त्यांनी खूप मेहनतीने काय. धन्यवाद. व्हेरी गुड, धन्यवाद साहेब. मी डॉक्टर अद्वैत यांचा क्लिनिकचा नंबर पण शेअर केलाय चॅटवर, जर कोणाला त्यांना प्रत्यक्ष काही भेटायचं असेल किंवा विचारायचं असेल तर. दुसरं म्हणजे बेसिकली आजचं सेशन खूपच छान होतं, कारण की आपण हे वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो नुसत्या. पार्किन्सन झालाय, अल्झायमर झालाय किंवा डिमेन्शिया झालाय, आपल्याला एक्झॅक्टली काहीच माहित नसतं नक्की काय, म्हणजे अल्झायमर म्हणजे काय किंवा डिमेन्शिया म्हणजे काय. ओके, आपल्याला एक माहिती असतं की काहीतरी लोक विसरतायत, एवढंच थोडं माहिती असतं बेसिकली. तसंच आपली जी 9 आजपर्यंत जी सत्र झाली आहे, तर आपल्याला सायकियाट्री ही एक ब्रँच माहिती होती, किंवा माणसाला काहीतरी सायको प्रॉब्लेम झाला एवढंच आपल्याला माहिती होतं. पण त्यात हे वेगळे 9 पदर अजूनपर्यंत जे आपण शिकलोय ते 9 अजूनही असतील खूप. तर हे वेगवेगळे 9 पदर इतक्या छानपणे डॉक्टर अद्वैत यांनी आपल्याला अजूनपर्यंत समजावून सांगितले की आपल्या समजा सगळं लक्षात नाही जरी राहिलं तरी आपल्याला आता कळेल की कोणती साधारण लक्षणं दिसली की त्यांच्याकडे जायचं. हे जरी आपल्याला समजलं तरी आपण बेसिकली काहीतरी शिकलो असं म्हणू शकतो. डिमेन्शियाचं मात्र खरंच असतं की आता 50-55 नंतर आपल्यालाच कळतं की मित्र भेटला आपल्याला पटकन खूप दिवसांनी तर नाव आठवत नाही, गोष्टी आठवत नाहीत, एक्झॅक्ट आपल्याला प्रतिशब्द आठवत नाही इंग्रजीमधला. तर आय थिंक सर्वांनी याचा एक सिरियसली विचार करून ही लक्षणं नीट डोळसपणे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मेन डॉक्टरांनी सांगितलं तसं की संतुलित आहार, व्यायाम आणि मेंदू व्यग्र ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मेंदू व्यग्र ठेवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल, आपले छंद म्हणा किंवा नवीन भाषा शिकणं किंवा स्तोत्र पठण, हे जे काही करता येईल ते आपण सर्वांनी करायला पाहिजे. बेसिकली मेंदू वापरला तर तो नक्कीच चांगला राहील, वंगण त्याला दिलं तर कायम. आणि त्याच्याबाबतच एक थोडी माहिती अजून एक देतो की तपस म्हणजे आम्ही मध्यंतरी अल्झायमर्स डेचा जो 21 सप्टेंबरला अल्झायमर्स डे असतो त्या दिवशी मी तपस संस्थेच्या ज्या प्राजक्ता वढावकर आहेत त्यांची मुलाखत घेतली होती, आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे जसं डिमेन्शिया केअर होम आहे तसं ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक वेगळं केंद्र आहे, आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे न्यू लर्निंग म्हणजे नवीन गोष्टी या ज्येष्ठांना शिकवण्याचं एक वेगळं प्रयोग त्यांनी तिथे सुरू केलेला आहे. आणि तो तिथे अनेक ज्येष्ठ नागरिक खूप तिथे एन्जॉय करताना दिसतात. म्हणजे तिथे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा डे केअरला येणारे जे असे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अशा वेगवेगळ्या आतापर्यंत त्यांना म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टी केलेल्या नाहीयेत किंवा त्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा त्या शिकवायला त्यांना प्रवृत्त केलं जातं. तर अशा पद्धतीने न्यू लर्निंगचा एक वेगळा प्रयोग त्यांनी तिथे सुरू केला आहे. आणि हे न्यू लर्निंग आपण करत राहिल्याने आपला मेंदू हा कायम व्यग्र राहतो किंवा तल्लख राहतो, आणि मग त्याच्यामुळे डिमेन्शिया म्हणजे जसं त्याने क्युअरचं काम चालू आहे तसंच प्रिव्हेन्शनचंही काम साईड बाय साईड तिथे केलं जात आहे. नक्की, थँक्यू. खरंच हे अगदी चांगलं काम आहे, कारण मेंदू व्यग्र ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आय थिंक आपल्यापैकी सगळ्यांनी जर करत नसलो आपण तर शब्दकोडी, सुडोकू यासारख्या गोष्टी करायला हरकत नाही मेंदू व्यग्र ठेवायला आपला. तर डॉक्टर दिलीप, इफ यू आर देअर, वुड यू लाईक टू हॅव अ वर्ड? दिलीप, प्रेसिडेंट दिलीप काटेकर बहुतेक. संदीप, हा संदीप, यू कॅन कंटिन्यू. काय विशेष काय बोलायचं? ओके, धन्यवाद. तर डॉक्टर अद्वैत, आजच्या अप्रतिम लेक्चर बद्दल आपल्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे मनापासून आभार तुमचे, आणि जे उपस्थित होते आपले 25 मेंबर
त्यांचेही आभार. आपण फेसबुकवर लाईव्हवर हा प्रोग्राम नंतरही पाहू शकतो, खूप जर डिटेलिंग परत एकदा बघायचं असेल तर. आणि असंच आपण उपस्थिती आपली लावत चला पुढल्याही मानसच्या कार्यक्रमांना. धन्यवाद. आणि आता आपण मीटिंग एंड करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. रमेशजी, तुम्ही मीटिंग संपवू शकता.